नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी एक चिरमुऱ्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। ह्याच्या अगोदर पण मी खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ह्याची चिरमुरे आहेत का नाही चाळून घ्यायचे स्वच्छ चाळणीनं, कारण की काय रेती वगैरे असेल तर ती निघून जाते। आणि वाडग्याच्या मापाने एक वाडगे थोडंसं जास्त कमी घेतलं तरी पण चालू शकते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये 2 गड्डी लसूण घेतलेला आहे। थोडासा कमी केला तर चालू शकतो आणि जास्त घेतला तर चालेल। आणि ह्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, ह्याचं वरचं सगळं मी काढून घेतलेलं आहे। एकदम प्लेन असं बघा लसूण घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीत आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे सोलून पण घेऊ शकता आणि जरी असा घेतला तरी पण चालतो। छोटा 1 चमचा जिरं घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे ह्याला घेऊ शकता तुम्ही। आता हे काय करायचं, मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं। अशा पद्धतीने बघा फिरवून घ्यायचं बघा, मस्त असं झालेलं आहे। कुठून जरी घेतलं तरी पण चालू शकते आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याची साल पण काढू शकता। आता मी एका वाटीमध्ये काढून घेते। कढई गरम करत ठेवलेली आहे, गॅस आहे मीडियम, आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकायचे शेंगदाणे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा, थोडेसे कमी जास्त केले तरी पण चालू शकते। आणि शेंगदाणे काय करायचे, चांगले भाजून घ्यायचे जेणेकरून शेंगदाणे फुटले पाहिजेत। शेंगदाणे बघा अशा पद्धतीत फुटलेले आहे, गॅस मीडियमच आहे। त्यात टाकणारे ह्या 3 मिरच्या, ह्या सुकलेल्या मिरच्या आहेत, त्यात टाकायच्या थोडा जास्त असा कढीपत्ता। तुम्ही कढीपत्ता पण जरा थोडासा ना लसणाबरोबर जरी परत बारीक केला तरी पण चालू शकतं। त्याला 1 मिनिटभर परतून घेऊया पहिलं। कढीपत्ता बघा असा चांगला कुरकुरीत झाला पाहिजे, म्हणजे जास्त दिवस जरी राहिला ना तरी पण चालू शकतं। मस्त असं सगळं भाजलं गेलेलं आहे। तर आपण एक मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, हे टाकून घ्यायचं। एवढ्या साहित्यामध्ये ना तुमचं हे जे वाडगं घेतलं आहे ना, ह्यात तुम्ही अजून 2 मुठी जरी टाकलं, जरा थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल। आता गॅस मिडियमच आहे, त्याला 1 मिनिट ते 2 मिनिट परतून घ्यायचं जेणेकरून लसणाचा कच्चापणा गेला पाहिजे, खायला छान लागलं पाहिजे। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा, सुगंध एकदम छान असा आलेला आहे, मस्त लागतंय। करून बघा, काहीतरी वेगळं असं तुम्हाला मी दाखवलेलं आहे। ह्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, हलवून घेऊया। आणि आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला हे चिरमुरे। गॅस केलेला आहे थोडासा बारीक, आणि आपल्याला हे काय करायचे, परतून घ्यायचे चांगले 2 ते 3 मिनटं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता हे मोठ्या आकाराचं बघा हे वाडगं होतं, तर तुम्ही ह्याच्यापेक्षा पण थोडंसं एवढ्या साहित्यामध्ये अजून जरा जास्त टाकलं तरी पण चालू शकतं। आणि चांगलं परतून घ्यायचं एकदम। अशात आपले हे जे चिरमुरे आहेत का ना, हे पहिले पण आपले असे सॉफ्ट वगैरे नसावेत, तर थोडंसं ऊन असेल तर उन्हात ठेवा, नाही तसं थोडंसं कढईमध्ये गरम करायचं आणि नंतर बघा हे अशा पद्धतीत केलं ना तर छान लागतं। थंड झाल्यानंतर पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं। तुम्हाला पाहिजे तुम्ही ह्याच्यामध्ये एखादी कोणत्या पण शेव टाकली तरी पण चालू शकते, जरी नाही टाकली तर अशाच पद्धतीनं सुद्धा तुम्ही केलं तर चांगलं लागतं खायला। दुपारच्या वेळेस मुलांना जर शाळेतून आलं काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं देऊ शकता, छान लागतं। काहीतरी मस्त अशी रेसिपी दाखवली। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।